मॉर्निंग. काल आपण त्रिकोण व चौकोन संख्या मोजणे हा घटक चालू केलेला आहे. काही कारणामुळे रात्री आपल्याला तास घेता आला नाही, मग त्यातीलच राहिलेले काही प्रश्न आजच्या तासाला आपण घेणार आहोत. त्रिकोण व चौकोन संख्या मोजणे. हा बघा, 2019-20 सालची जी NEC परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये विचारलेला या घटकावर आधारित प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. आता प्रश्न क्रमांक 24 आहे. आकृतीतील चौरसांची संख्या किती? आपल्याला या आकृतीमध्ये किती चौरस आहेत हे मोजायचं आहे. बघूया आपल्यापैकी कोण कोण मला सांगते. मी सर्वप्रथम काय करतो, क्रमांक देतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. सांगा चौरस 10 सर. किती? 10. सिद्धी ढोक 12. 10 सर. एकच मिनिट, मी पुन्हा लिहितो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सिद्धी ढोक 10. बरं, अजून कोणी काढले बघू याचं उत्तर? सर 12. 10 नाही सर 11. सर 10. 12, 11. 11. बर, सर चैतन्य शिंदे 10. प्रत्येकाने आपले उत्तर आपल्या मनात ठेवा. आता आपण 10. मोजूया. ठीक आहे. हा, आता 2 वाला आहे. अजून सांगा. 3 वाला पण चौकोनच आहे. 4. 4 वाला चौकोन आहे. 7. 5 वाला पण आहे. 6 वाला, 7, 8, 9. आता सांगा, दोघांचा मिळून सांगा चौकोन होतोय असं. दोघांचा मिळून 2 सर. 1, 2. 1, 2. 1, 2. बरोबर. 8, 10. 8 आणि 10. 3, 4, 5. 2, 2, 3, 4, 3. 5. 2, 7. 8, 10. 8, 10. 3, 8. 8. 7, 9. 8, 10. अजून कुठला? 4, 3. 7 ते 8 सर. 2, 3, 7, 8. 2, 3, 7, 8. इथे लिहितो.
अजून तीन चार पाच 2 7 9 होतोय की पोबायोगास. पण चौरस पाहिजे. हा आपल्याला चौरस विचारलंय. हो मी ते पाहिलंच नव्हतं. बरोबर आहे. मग त्याच्या बऱ्याचशा गोष्टी रिजेक्ट होणार की रे. चौरस 12च येत आहेत. 10 किंवा 12. थांबा मी सॉरी डिलीट करतो. कोणत्या 12 येत आहेत. 12 नाही तर 11. त्यातलं कुठलं कॅन्सल होणार आहे? मग आता मी क्रमांक बघतो. 2 वाला आहे, 2 7 3 आहे, 2 7 4 3 8 5 कॅन्सल होणार. 5 आणि 6. 6 कॅन्सल होणार. 2 व 7 3 बरोबर आहे, 8 बरोबर आहे, 9 बरोबर आहे. आता 1 आणि 2 चा चौरस होतोय. बरोबर आहे. 2 आणि 3 2 कॅन्सल व होणार. 3 2 3 अजून कुठला कॅन्सल सर होणार? 2 7 3 कॅन्सल होणार. 3 8 3 8 पण कॅन्सल होणार. 3 8. 7 8 7 7 8 पण कॅन्सल होणार. 4 3 7 9 4. पण कॅन्सल होणार. 7 9 4 3 8 10 4 8 10 नाही होणार. 2 3 7 8 बरोबर आहे. 4 3 पण कॅन्सल होणार. 4 3 मग कोणतं राहिलं आता अजून? अजून काय राहिलं सर सांगा? पूर्ण चौक. 4 सर 3 पूर्ण 5 चौरस येणार ना. 4 3 बर 5 1 ते 10 चा पूर्ण चौरस एक. सर अजून 4 3 5 सर 6 7 9 हा बरोबर 4 3 5 6 7 9 6 7 9 बरोबर. सर 8 10. हा सॉरी 1. 8 8 10 झाले अगोदर. हा 1 2 झाले. 4 सर 3 सर्व 5 झाले. सर्व चौरस 6 7 8 झाले. 8 10 पण झाले. 1 ते 10 झाले की. हा, आता झाले मोजूया. सर झाले. हा, आता मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे या आकृतीतील चौरसांची संख्या किती? 12. 12. 12 12 आता मी पुन्हा तेच क्रमांक देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता त्यातलाच दुसरा प्रश्न आहे पहा 25 क्रमांकाचा. चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती? बघा आता. चौरस नसणारे आयत मोजूया आपण. सांगा पहा मला. चौरस नसणारे आयत. 4 3 5 1 5 6 6 सर 6. 6 6 बरोबर. 5 5 5 2 3 2 7 3 8 7 8 7 8 2 7 9 2 7 9 2 7 3 3 8 1 2 3 4 2 3 7 2 7 9 8 तर 7 9 पण येणार. 1 2 3 4 4 3 8 बरोबर. 1 2 1 3 2 4 3 येणार. 7 8 9 10 सर 1 2 3 4 5 7 8 9 10 बरोबर. 1 2 3 6 7 9 4 8 10 5 7 8 9 10 बर. 7 8 9 10 6 7 8 9 10 6 7 8 9 10 तर 4 आणि 3 7 आणि 9 6 हे पण आयत येणार. बर. थांबा 1 मिनिट. 6
हे 10 तो एक येणार 7 हे 10. अजून कुठलं? हा 4 3 तर 7 आणि 9 4 आणि 3 7 9 7 9 झालं नाही ना अगोदर? 4 नाही सर 3 4 5 8 10. नाही सर नाही झालं. बरं थांबा 1 मिनिट मला लिहू द्या. सर सगळे चौरस परत येणार आहेत. 7 9 नंतर 4 3 पण नाही झालं. 4 3 नाही पण सर नाही. 4 3 पण येणार. बर 4 3 3 8 2 3 7 8 2 7 झाले 7 9 झाले का? झालं 2 7 9 झालं 4 3 8 झालं. किती झालं एकूण मोजा पण आता? सर मोठा नाही 14. करणार. 14 4 5 3 8 10. 14. मोठा चौरस आहे की रे. सर मोठा 4 5 3 8 10. उजव्या बाजूचा 7 3 8 10. 1 2 6 7 9 चा पण होतोय. 1 2 6 7 9 4 5 3 1 8 10. 2 6 7 9 6 7 9 चौरस येतोय रे. चौरस नसणार आहेत विचारले आपल्याला. सर 1 2 6 7 9. 1 2 6 7 1 2 6 7 9 झालं नाही ना? नाही 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 सर. नाही सॉरी 1 2 6 7 9 तिकडे पण सर 4 4 5 5 3 3 8 10. 4 3 5 8 10 हा 4 5 8 अजून बरं मोजूया आता 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 मग चौरस नसणाऱ्या आयताची संख्या किती आली? 16. 16. त्यांनी उत्तर 12 दिले बरं का. पण 12 हे उत्तर तसं चुकीचं वाटतंय कारण आपण प्रत्यक्ष मोजलं 16 वरलं आपलं. ठीक आहे. कोणाच तरी आवाज असा व्हिडिओचा खर 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 येतोय. कोणाचा आहे रे व्हिडिओचा आवाज असा खर 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 खर? हा ठीक आहे. 2019-20 ची आपण प्रश्नपत्रिका पाहिली. आता 2020-21 ची पाहूया. हा ओके. सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. 20-21 प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 57 पहा. हा प्रश्न आहे चौरसांची संख्या किती? म्हणजे या आकृतीमध्ये चौरस किती आहेत मोजूया आपण. चला ऑब्झर्वेशन 19 करून सांगा. 19 सर 21.
दिया गायकवाड 21. 19. 21. 21. 24. नाही. सर 23. नाही. 19. 23. चूक. सर चूक. 30. 27. 30 पण चूक. 27 चूक. 45. 45 चूक. सर 32. पुढे सांगितलं 32. रुचा देसाई. रुच्या देसाई करेक्ट. अभिनंदन, छान सांगितलं बघा. बघा मी हे घालवतो आणि व्हाईट बोर्डवर पुन्हा एक डायग्राम काढतो. मी काल तास चालू करताना सुरुवातीला एक घटक घेतला होता बघा, सुरुवातीलाच. हो का, मी आता आकृती काढतोय. आता याच्यामध्ये आडव्या ओळी पण 4 आहेत आणि उभ्या ओळी पण 4 आहेत. आणि ज्यावेळेस आडव्या ओळी आणि उभ्या ओळी समान असतात, बघा उभ्या ओळी किती झाल्या? 4 झाल्या. आणि आडव्या ओळी सुद्धा किती झाल्या? 4 झाल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं, आडव्या ओळी आणि उभ्या ओळींची जर संख्या समान असेल तर चौकोन करताना 1 ते 4 पर्यंतच्या संख्यांच्या घनाची बेरीज करायची आणि चौरस काढताना 1 ते 4 पर्यंतच्या संख्यांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, या पद्धतीनं. मग आता 1 चा वर्ग 1 घेतला, 2 चा वर्ग 4 घेतला, 3 चा वर्ग 9 घेतला, 4 चा वर्ग 16 घेतला. मग 4 आणि 1 5, 9 आणि 5 14 आणि 14 आणि 16 30 आलं. म्हणजे या आकृतीमध्ये 30 चौरस आहेत. हे लक्षात ठेवा. आता आपण मगाच्या उदाहरणाकडे जाऊया. मला सांगा, ही त्याच प्रकारची डायग्राम आहे का? बघा, ऑब्झर्वेशन करा. फक्त हे एक्स्ट्रा त्यांनी काढले बघा. हा एक एक्स्ट्रा चौरस दिलाय त्यांनी आणि हा एक एक्स्ट्रा चौरस दिलाय. म्हणजे मगाचं 30 आणि हे 2 एक्स्ट्रा चौरस. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत? तर 32 चौरस आहेत. समजलं का आता? हो सर. हो सर. हो सर. हा, बघा. आता याच आकृतीवर आधारित दुसरा प्रश्न आहे पहा. चौरस नसणारे आयत किती? चौरस नसणारे आयत किती? म्हणजे चौरस नाही परंतु आयत आहे. चला करा पटकन. सर 68. 68 सर. 68 उत्तर चुकीचं आहे. 44. उत्तर चुकीचं आहे. 28. 28. चूक. 20. नाही. 21. 40. 100. नाही. आता मगाचीच डायग्राम मी पुन्हा एकदा मला काढणं आवश्यक वाटतंय आता. मगाशी आपण
4 आडव्या ओळी आणि 4 उभ्या ओळी अशी आकृती काढलेली होती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं चौकोन कसं काढायचं. जेव्हा आडव्या आणि उभ्या ओळी समान असतात. बघा इथं उभ्या ओळी किती आल्या 4 आणि आडव्या ओळी सुद्धा किती आल्या 4 आणि चौकोन काढायचा तेव्हा घनांची बेरीज करायची. मी सांगितलं 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27 आणि 4 चा घन 64. 8 आणि 1 9, 27 आणि 9 36, 36 आणि 64 वाटतंय 100 इथे. हे आलं चौकोन आणि ह्याच्यामध्ये मगाशी आपण काय काढलं होतं चौरस काढलेलं होतं. चौरसामध्ये 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग हे 30 काढलं होतं. आणि मग आपल्याला इथं विचारलंय काय चौरस नसणारे आयत किती. म्हणजे चौकोनाच्या संख्येतून चौरसाची संख्या काय करायची वजा करायची आणि हे वजाबाकी आली 70. 70 उत्तर येते पहा. मागाचं 2 चौरस ह्यातून वजा करायची गरज नव्हती. तुम्ही काही जणांनी 32 वजा केलं होतं. 32 वजा करायचं नव्हतं. चौरस नसणारे आयत म्हणजे चौकोनाच्या संख्येमधून चौरसाची संख्या वजा करायची. पण ते 2 एक्स्ट्राचे चौरस आपण धरलं समजलं का सर्वांना. 100तून 30 वजा केल्यानंतर हो. किती आलं आपलं उत्तर 70 आलं पहा. सर हो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा पुढचा प्रश्न आहे 2021-22 ची प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे पहा. आकृतीतील चौरसांची संख्या किती. चला मोजा गडबड करू नका. 10 10 10 10 10 10 10 10 11 सर 11. सर बरं मी क्रमांक 11 सर 11 11 पर्यायच नाही बाळांनो. 6, 8, 10, 12 असं पर्याय आहेत. 12 10 सर सर. मला पण 10च उत्तर वाटतंय. बघूया आपण 10 सर चेक करूया. 10 बघा 1 वाला 1 आहे 2 वाला 1 आहे 3 4 5 6 7 8 हे मूळचं 8 चौरस झाला. आता दोघांचा मिळून सांगा. दोघांचा मिळून चौरस होत नाही आयत होतोय ना. हो सर. मग हो. चौघांचा मिळून 4 होतोय ना. 5 2 3 2 4 5 2 3 4 5 2 आणि 3 4 4 5 5 6 4 7 5 4 5 6 6 7 7 7 अजून मगाशी 11 कोणी सांगितलं त्यांनी सांगा. अजून कुठला झालता तुमचा 11 वाले. आता मोजून बघा की 1 2 3 4 5 6 7 8 हा 9 आणि हा 10 म्हणजे 10 उत्तर बरोबर आहे. या आकृतीमध्ये एकूण 10 काय आहेत चौरस आहेत. आता हा दुसरा प्रश्न आहे चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती. चौरस नसणाऱ्या आयतांची संख्या किती.
आपण मोजूया प्रत्यक्ष. 14 सर. 12 14, 12 15. 12 16, 12. बर ठीक आहे, मोजूया 12. नंतर बघूया, कन्फर्म करू कोणाचं उत्तर बरोबर आहे. चला सांगा मला. 1 आणि 2 चा मिळून 1, 2 3 चा मिळून 1 2 3 चा मिळून. 13 आता आडवंच बघू अगोदर. 4 आणि 5 चा मिळून, खाली 6 आणि 7 चा मिळून, 7 आणि 8 चा मिळून, 7 6 7 8 चा मिळून. आता उभं बघा, उभं 2 आणि 4 चा मिळून, 4 आणि 6. 4 आणि 6, 2 4 6. 2 4 6, 3 5. 3 5, 5 7. 5 7, 3 5 7. 3 5 7, 2 3 4 5 6 7. 2 3 4 5 6 7, म्हणजे 2 ते 7 लिहितो. एवढेच आहेत सर. मगाशी 15 कोणीतरी 16 सांगितलं. बरं, 15 सांगितलं. कुठं अजून होतोय का एखादा? आहेत बघा, पण होतोय का? चौरस नसणार आहेत. नाही सर. बर ठीक आहे, मोजूया आपण प्रत्यक्ष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 11 12 13 आणि 14, म्हणजे याचं उत्तर 14 आहे. पण असं झालंय बरं का, प्रश्नपत्रिकेत 14 पर्यायच नाही. पहिला पर्याय 9 होता, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय 13 होता. मग तुम्ही ज्यावेळेस दिवसभर अभ्यास सोडवणार त्यावेळेस काय करा, तिथं उत्तर लिहा, 14 लिहा, आणि खाल्ल्या पर्यायात 14 हे उत्तर नाही असं लिहा वाक्य, म्हणजे माझ्या तपासताना लक्षात येईल बरोबर आहे तुमचं. कधी कधी एखादा पर्याय नसतो, त्यावेळेस आपण MSc पुणे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे प्रश्नपत्रिकेचं आयोजन करतो. त्यांना आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या लेटर पॅड वर कळवायचं असतं की अमुक अमुक क्रमांकाचा प्रश्न, याच्यामध्ये उत्तर 14 येत असून या ठिकाणी चारही पर्यायामध्ये ते उत्तर नाही, तरी या प्रश्नाचा विचार व्हावा. मग तो प्रश्न ते रद्द करतात आणि कमी मार्काची परीक्षा त्यानुसार मेरिट वगैरे लावतात. असं होतं काय की प्रश्न, हा प्रश्न त्यांचा चुकीचाच होता, कारण उत्तरामध्ये पर्याय नव्हता. ठीक आहे, आता आपण 2021-22 ची प्रश्नपत्रिका पाहिली. आता 22-23 ची घेतो. मी क्रमांक अगोदर देतो नेहमीप्रमाणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता प्रश्न आहे 28 क्रमांकाचा. त्रिकोणांची संख्या किती? या आकृतीमध्ये त्रिकोण मोजायचे. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? मोजा अगोदर, बघूया कोण उत्तर ऍक्युरेट काढतंय. 8 सिद्धी ढोक 10 सिद्धी ढोक 10. 10 कोण उत्तर चुकलेलं आहे? नाही. 8 16
15 ऋचा देसाई 13 13 काढलं. दिया गायको कोणी काढलं 13? ऋचा देसाई रुचा देसाई 13 उत्तर बरोबर आहे. आपण चेक करूया. चला, एक वाला आहे का? आहे. 2 वाला त्रिकोण आहे? आहे. 3 वाला आहे. 4 वाला आहे. 5 वाला नाही त्रिकोण ना? सर 8 वाला चौकोन आहे. आहे. 6 वाला पण आहे. पुन्हा 8 वाला आहे आणि पुन्हा 10 वाला आहे. आता दोघांचं मिळून बघा बरं. बघा 3 आणि 4चा मिळून होतोय बघा. 3 आणि 4चा मिळून. 4 आणि अजून 7 कोणाचा होतोय? 6 7 हा बरोबर. 6 7चा पण होतोय. 8 10 5 8 10 8 10 4 8 आणि 9 तर 8 10 8 10 6 7 9 8 आणि 10चा होतोय बरोबर आहे. 8 7 3 3 7 8 7 3 8 7 3 6 मला 7 काय 9 म्हणायचं? 3 4चा झाला. 7 8चा पण होतोय की रे. 7 आणि 8चा मिळून. सर 4 आणि 9 पण होतं. 4 आणि 9चा पण होतोय. बर. लिहितो मी 4 9. सर 5 8 10 5 8 10 बरोबर. 5 8 10. 6 7 9 6 7 9 सर 3 7 8 1 होतोय. 3 7 8 6 7 9चा होतोय बरोबर. तीन 7 8 4 9 10चा होतोय बरोबर. 3 7 8चा पण होतोय. किती झालं त्रिकोण? 16 16 म्हणजे आकडा पुढे गेला की. रुचाने सांगितलं होतं किती? 13. हे बघ आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 झालं. पण 16 हा पर्यायच नाही बरं का इथं. म्हणजे मला ह्या प्रश्नाच्या बाबतीत काय समज नाही. 14 पर्याय आहे, 11 पर्याय आहे, 12 पर्याय आणि 13 एक पर्याय आहे. आणि प्रत्यक्ष आपण मोजलं तर संख्या वाढली. कसं काय बरं? आपण काढलेलं बरोबर का आहेत ना त्रिकोण? एकदा चेक करा. किंवा एखादा रिपीट झाला नाही ना? 5 8 10 आहे का? आहे की 5 8 10. 6 7 9 आहे. तो हो पण सर. आहे. बरं असू द्या. त्यांच्याकडून चूक आहे तर पण तुम्ही असं करा. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या घ्या तिथं 16. पण 16 हा पर्याय दिलेला नाही असं लिहा. ठीक आहे. मी पुन्हा एकदा क्रमांक देतो म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता या प्रश्नपत्रिकेतला 29वा प्रश्न आहे. समलंब चौकोनांची संख्या किती? समलंब चौकोन. तुम्हाला मी सांगितले समलंब चौकोन म्हणजे
ज्या चौकोनाच्या सम्मुखभुजेची केवळ एकच जोडी समांतर. आता उदाहरणार्थ 5. मी एक सॅम्पल साठी दाखवतो. 5 नंबरचा हा बघा चौकोन 1 2 3 4. याची ही बाजू पहा आणि ही बाजू समांतर आहे. म्हणजे एकच जोडी काय आहे? समांतर आहे. ही जोडी समांतर नाही. म्हणून हा समलंब चौकोन आहे. असं सांगा समलंब चौकोन अजून. 9 9 9 नाही बाळा. 9 मध्ये आहे का एक तरी जोडी समांतर? 9 नाही येणार. 9 10 किती? थांबा एकच मिनिट मला हे घालवू द्या. 9 आणि 10च मिळून का? हा बरोबर आहे. 9 आणि सर 10चा 1 मिळून आणि 6 1 आणि 6 1 आणि 6 करेक्ट. सर 7 7 कुठं रे? 7 ला कुठं एक तरी आहे का सम्मुखभुजी जोडी समांतर? सर 1 आणि 2 1 आणि 2 हा बरोबर आहे. सर 7 आणि 1 आणि 2. 7 आणि 9 सर 2 3 4 4 2 3 7 आणि 9 पण बरोबर आहे. 2 3 3 4 4 1 5 6 सर 2 3 4 2 3 4 1 4 6 5 बरोबर आहे. 1 6 5 बरोबर आहे. 2 3 4 7 8 2 10 7 9 आणि 8 2 10 3 4 2 सर 3 2 4 पण 3 बरोबर 4 आहे. अजून 3 4 7 9 8 सर 10 1 2 3 2 3 1 2 3 3 4 7 9 बरोबर आहे. बघा सर 1 2 सर 3 3 4 7 9 8 10 पुन्हा 3 3 4 4 7 9 7 8 9 8 3 4 7 9 8 10 1 2 3 सर अजून काय म्हटला? 1 2 3 सर 1 2 3 1 2 3 पण येतोय की रे. हा बघ आता हे नाही असं नाही. 1 2 3 सांगितलं ना. असा 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 आणि असा बरोबर आहे. समोर बाजूची एक जोडी समांतर येते. नाही हे 2 3 सर 4 झाले ना मग. तुम्ही हो 1 सांगितलं 2 3 कुठलं 1 2 3 1 2 3 6 7 5 8 असं ना. 1 2 3 हो अजून काय म्हटला? 1 2 3 6 7 5 8 1 2 3 6 7 5 8 म्हणजे असा. हो सर बर 1 2 3 6 7 5 8 सर 5 सर 6 5 7 8 5 6 7 8 6 7 8 5 6 7 8 3 4 7 9 8 10 अजून 3 4 7 9 8 10 3 4 7 9 8 10 झालं नाही ना ते? झालंय झालं सर 2 3 बरं का आता तुम्ही असं करा. या प्रश्नाचं तुम्ही आता घरी अजून प्रयत्न करा. आताच बाकी झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आता इथं पर्याय काय दिलतोय माहित आहे का? पहिला पर्याय दिलाय 8
दुसरा पर्याय दिलाय 9, तिसरा पर्याय दिलाय 7 आणि चौथा पर्याय दिलाय 2. म्हणजे आपलं आतापर्यंत 12 झालं आणि 12 हा पर्यायच दिला नाही. त्यामुळे तुमचं जेवढं समलंब चौकोन येतील तेवढी संख्या लिहा. मला तर बरेचशा प्रश्नामध्ये पर्याय दिसत नाहीत. कारण आपलं जास्त समलंब चौकोन तयार होतात. हो राहिलेत की. तर तुम्ही आता घरी गेल्यावर तास संपल्यानंतर बघा किती होत आहेत. ते तुम्ही मोजा. अजून होत आहेत काय तयार? आता तुमचा माईक बंद करतो. आता इथे मी क्रमांक देतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता हा 2023-24 परीक्षेतला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28 लिहितो. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 9 आणि चौथा पर्याय 7. एक मिनिट वेळ आपण देतोय. ओके. 41 विद्यार्थ्यांपैकी 38 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलं. फक्त 11 विद्यार्थ्यांचा करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट रँकला आहे महिमा कसबे, सेकंड रँकला अक्षदा पिसाळ, थर्ड रँकला आहे भक्ती शिंदे. याशिवाय प्रसन्न महामुनी, पूर्वी पाटील, अक्षरा महाडिक, मानसी भोसले, श्रेया जमदाडे, मयुरी कोळी, आराध्या शिंदे आणि स्वरा बोराटे. 11 विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, 9. कसं हे आता आपण चेक करूया प्रत्यक्ष. उत्तर शोधण्यासाठी तुमची मला मदत हवी आहे. चला सांगा. एक त्रिकोण 4 5 3 2 दोन पण आहे, 4 पाच पण आहे. 2 आणि 3 1 आणि 4 1 आणि 4, 2 आणि 3 6 आणि 5 4 आणि 5 6 5 1 आणि 1 4 3 2 1 4 3 2 5 आणि 6. 1 4 3 2 1 4 3 2
1 4 3 2 1 4 2 सर झालं. अजून नाही ना एवढंच 4 आणि 5 एवढंच येतं सर. 4 आणि 5 चौरस होतं चौकोन होतोय रे बघा ना किती होते 3 बाजू पाहिजेत व्हायला. बरं ठीक आहे मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार झालेले आहेत तर 9 त्रिकोण तयार झालेले आहेत. आता याच आकृतीतला पुढचा प्रश्न आहे याच्यावर आपण पोल घेणार आहे. हे पृष्ठ लिहितो प्रश्न क्रमांक 29 समलंब चौकोनांची संख्या किती? समलंब चौकोन किती? पहिला पर्याय आहे 4. माईक बंद करतोय कुणीही बोलायचं नाही उत्तर फोडू नका. प्रश्न क्रमांक 2 ला 1 प्रश्न क्रमांक 3 ला 3 आणि प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 ला 2. त्याला पण आपण 1 मिनिटाचा पोल फक्त घेतोय आणि पोलचं टायमिंग सुरू होतंय. पटपट उत्तर सिलेक्ट करा. ओके 41 पैकी 34 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. फक्त 8च विद्यार्थ्यांचा करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट रँकला आहे यशोदीप सुपनेकर, सेकंड रँकला स्वरा बोराटे, थर्ड रँकला ईश्वरी देशमुख, त्यानंतर समृद्धी शिंदे, रुचा देसाई, श्रेया जमदाडे, श्रुती चव्हाण आणि आराध्या शिंदे. डी ऑप्शन 14 जणांनी निवडला, सी ऑप्शन 8 जणांनी निवडला, बी ऑप्शन 5 म्हणजे सगळे ऑप्शन सिलेक्ट केलेत. ठीक आहे आपण चेक करूया याचं उत्तर आपलं किती आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कसं हे पाहूया आता. सांगा मला कोणता समलंब चौकोन आहे? 6 1 4 5 6 1 4 5 6 हा होतोय का रे समलंब चौकोन सांगा 2 3 4 चा मिळून होतोय. हो का असा ही जोडी समांतर आहे 1 बघा 4 एकच. 3 1 4 3 1 4 3 असं ना हो सर. बरोबर 1 1 4 4 3 5 6 1 4 5 6 1 4 5 6 बरोबर 1 4 5 6 1 4 5 6. अच्छा याच्याशिवाय अजून नाही ना. सर 6 आहे. 6 आहे नाही सर. कुठे रे 6 6 नाही सर. समभुजीची जोडी समांतर नाहीच.
ठीक आहे. 1, 2 आणि 3 या आकृतीमध्ये 3च समलंब चौकोन आढळतात. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे. हा प्रश्न क्रमांक 39 आहे पहा. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 47 आहे. क्रमांक मी येतो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. प्रश्न क्रमांक 47. सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? ऑप्शन द्या सर. सांगायचंय सर. पोल आहे पोल. हा पहिला पर्याय मी लिहितो 16. दुसरा पर्याय 13. तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय आहे 14. दीड मिनिटं वेळ देतो मी, असू द्या 1.5 मिनिट. ओके, वेळ संपलेला आहे. 41 पैकी 38 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं. पैकी फक्त 18 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 14 त्रिकोण. फर्स्ट रँक श्रेया जमदाडे, सेकंड रँक दिव्या शिंदे, थर्ड रँक भक्ती शिंदे आणि त्यानंतर मग महिमा कसबे, चैतन्य शिंदे, स्वरा बोराटे, प्रसन्न महामुनी, आराध्या शिंदे, स्वरांजली जाधव, यशोदीप सुपनेकर, मयुरी कोळी, सोहम माने, अनुष्का जगताप, श्रुती चव्हाण, साहिल जगदाळे, समृद्धी शिंदे, स्वरांजली खबाले आणि रुचा देसाई. 18 जणांचं करेक्ट उत्तर आहे. हा मला सांगा कोणत्या क्रमांकाचा त्रिकोण आहे? चला आपण मोजूया. 1, एक वाला 2, त्रिकोण. 3, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6, 7. 2 आणि 3. 2 आणि 3 बरोबर.
4 आणि 5 आणि 4 2 आणि 5 3 आणि 4 3 आणि 4 2 आणि 5 5 आणि 5 आणि 2 2 आणि 5 1 3 4 1 3 4 2 5 6 बरोबर 1 3 4 5 4 7 5 4 7 5 1 3 4 4 5 7 3 4 1 3 4 7 4 5 परत 2 5 6 बरं आपण 1 न सुरुवात होणार बघू 1 3 2 आणि 1 3 4 आता बाहेर 7 आहे 7 न 2 आहेत बघा 7 4 3 झाले का सर 1 3 2 नाही येणार नाही येत सर सर नाही येते. आवाज येतोय 7 4 3 नाही आहेत ना 7 4 3 पण नाही येत 1 3 2 पण नाहीये हा 1 3 2 पण नाही येत बरोबर म्हणजे 1 3 4 येतोय ना येतोय 7 4 5 तो पण येतोय 6 5 2 हा येतोय अजून काय राहिलंय का मग एवढेच आहेत एवढेच बरं एवढंच आहेत आपण मोजूया किती झाले एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 म्हणजे पर्याय क्रमांक किती 4 ठीक आहे मगाच्या पद्धतीने मी क्रमांक देतो अगोदर 1 2 3 4 5 6 आणि 7 आता प्रश्न क्रमांक 48 आहे पहा आकृतीतील चौकोनांची संख्या किती चौकोन आपण पोल घेतोय त्यामुळे कोणीही बोलू नका आता पोल साठी मला तुम्हाला पर्याय देणं आवश्यक आहे पहिला पर्याय 9 दुसरा पर्याय 10 तिसरा पर्याय 11 आणि चौथा पर्याय 12 9 10 11 आणि 12 आता पोल चालू करतोय पोलसाठी आपण फक्त 60 सेकंद वेळ देतोय पोलची वेळ चालू होते ओके वेळ संपलेली आहे फारच वाईट अवस्था आहे या गणिताच्या बाबतीमध्ये फक्त 6च विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आलेलं होतं फक्त 6 फर्स्ट रँक भक्ती तानाजी शिंदे सेकंड रँक शिंदे शिवम महेंद्र थर्ड रँक महिमा कसबे फोर्थ अनुष्का महादेव जगताप फिफ्थ रँक सुयश संजय साळुंके आणि सिक्स्थ रँक स्वरा बोराटे 6 विद्यार्थ्यांचंच बरोबर आहे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 पर्याय या 14 जणांचा आलाय पर्याय 2 12 जणांचा आलाय
ठीक आहे, आपण मोजूया. 2 3 4 हा. 5 अगोदर दोघांचं मिळून सांगा की रे, क्रमाने घेऊया. दोघांचा मिळून चौकोनात तयार होता सांगा. दोघांचा मिळून. 1 आणि 3 एक 4 आणि आणि तीन, 7 चार आणि 5 सात. आणि 6 5 आणि 6 हा, 5 आणि 6. अजून 2 3 4 5 4 5 बोला. 6 4 5 तिघांचा 6 मिळून सांगा. 4 5 तिघांचा 6 4 4 5 4 6 5 6. 4 5 3 4 7 3 4 7 1 3 2 3 4 1 3 2 4 5 6 1 3 2 3 4 7. 1 3 2 3 2 1 3 2. 4 5 आता चौघांचा मिळून सांगा. चौघांचा 2 3 4 2 3 4 2 3 4 5. 2 3 4 5 अजून 2 3 4 5 1 1 1 ते 5 2 3 4 5. 2 3 4 5 7 2 3 4 5 6. 2 3 4 5 7 4 5 7 4 5 7. हा, 2 3 4 5 7. एक 2 3 4 5 6 होते का? आता ह्याच्याशिवाय अजून एखादा होतोय का बा? मला तर एवढं दिसतंय. नाही ना? 1 2 11 3 झाले 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन तयार होत आहेत? तर 11. म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं त्रिकोण आणि चौकोन यांची संख्या ओळखणे हा घटक आपला संपलेला आहे. बघू आज संध्याकाळी जर मला वेळ मिळाला तर मी तास घेईन. मी लिंक तशी तुम्हाला टाकेन. घेतला तर आपण 7च्या टायमिंगलाच ठेवूया. नसेल घ्यायचा तर मी तसं ग्रुपवर मेसेज करतो की आज तास होणार नाही. मला वेळ असेल तर मी घेईन. हा, आता आज आपली रोजची टेस्ट कोणती आहे रे आज? भूगोल विषयाची प्रकरण क्रमांक 2 2 ची आहे. हा, आणि काल मी मराठी व्याकरणाचा बराचसा भाग दुपारी टाकला. काल थोडाफार लिहिला असेल, आज लिहा, उद्या लिहा. तुम्हाला जसा जसा वेळ उपलब्ध होईल तस तसे त्या नोट्स आपल्या मराठीच्या वेगळ्या वहीमध्ये लिहून घ्या. चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय सर बाय